पंतप्रधान सरेंडर झाला, हा त्यापेक्षा सगळ्यात मोठा काळा अध्याय। और हम सब आपके साथ हैं। आज मैं इसलिए यहाँ आया हूँ क्योंकि मैंने आपका नाम भी देखा कि आप आ रही है। जब मुझे कहा गया कि आप आ रही है, श्वेता संजीव भट्ट आ रही है इस प्रोग्राम को, तो बोला मैं ज़रूर आऊँगा और हम सब की जिम्मेदारी है। पण एक सांगतो, या देशाच्या सध्याच्या पंतप्रधानांनी कितीही प्रयत्न केले, किती अघोरी कृत्य केली, तरी या देशातली लोकशाही अशी मरणार नाही, तिची हत्या करता येणार नाही। कारण आजही या देशामध्ये एक जिवंत समाज आहे आणि जो या सरकारला प्रश्न विचारायला घाबरत नाही, सरकारच्या दहशतीला घाबरत नाही, प्रसंगी तुरुंगात जायला तयार आहे आणि मरायलाही तयार आहे। इंदिरा गांधींनी जी आणीबाणी जाहीर केली ती देशाची गरज होती असं मी मानतो। त्यावेळेला जयप्रकाश नारायण असतील, मोरारजी देसाई असतील, त्यावेळचे नेते, ज्येष्ठ नेते, तुम्ही सरळ सरळ सैन्याला आणि पोलिसांना सांगता सरकारचे आदेश पाळू नका, सरकारचे आदेश पाळू नका। हे जेव्हा सांगता तेव्हा तुम्हाला देशामध्ये अराजक निर्माण करायचं आहे आणि त्या अराजकाच्या मागे कुठली तरी परकीय शक्ती काम करते। त्याच्यामुळे देशातला कोणताही पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, अशा वेळेला राष्ट्राच्या अंतर्गत सुरक्षेसाठी संविधानानं दिलेल्या सेक्शन 352(1) हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आपल्याला, डॉक्टर आंबेडकरांनी देशाला, सरकारला। देशाची अंतर्गत सुरक्षा जेव्हा धोक्यात येईल, अराजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, देश तोडण्याचे प्रयत्न केले जातील, तेव्हा अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार संविधानाने दिल्यावरती याला काळा अध्याय म्हणता येणार नाही। मग संविधानाला तुम्ही काळा अध्याय म्हणताय, तुम्ही संविधानाचा अपमान करताय। इंदिरा गांधींनी संविधानाच्या अखत्यारीत राहून अत्यंत कायदेशीर मार्गाने केलेली कृती होती आणि मागच्या 11 वर्षामध्ये जे अघोषित आणीबाणी सुरू आहे याला खरं तर देशाच्या इतिहासात काळा अध्याय म्हणाला पाहिजे। कोणतं स्वातंत्र्य या देशात राहिलं गेल्या 11 वर्षात? हे नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील यांनी समोरून सांगायला पाहिजे। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी सांगायला पाहिजे कोणाचा आवाज दाबला, कोणाचा आवाज दडपला। या 11 वर्षातल्या अघोषित आणीबाणीनं काय काय नाही पाहिलं। गुजरातमध्ये पटेल आंदोलन पाहिलं। आप इमरजेंसी की बात करते हो, ये अघोषित इमरजेंसी में हमने क्या नहीं देखा है। गुजरात में सबसे बड़ा पटेल आंदोलन हमने देखा और बाद में यही पटेल आंदोलन का नेता हार्दिक पटेल को भी आपने खरीद लिया। जो सबसे बड़ा युवा नेता इस देश में उभर रहा था, आप उसको भी पकड़कर अपने पार्टी में लाए। ये भी इमरजेंसी है। हरियाणा और उत्तर प्रदेश में हमने जाटों का सबसे बड़ा आंदोलन देखा है। महाराष्ट्र में मराठा आंदोलन देखा है। राजस्थान में गुर्जरों का आंदोलन देखा है और ये सभी आंदोलनों को आपने कुचल दिया है। ही सर्व आंदोलनं आपण चिरडून टाकलेली आहे आणि ही आंदोलनं का झाली तर त्या वर्गाचं हक्क आणि अधिकार आपण मारले। नोटबंदी काय? नोटबंदीसारखा हुकुमशाही आणि अत्याचारी प्रकार जगात दुसरा झाला नसेल। जगातला सगळ्यात मोठा अत्याचार हुकुमशाही कुठली असेल तर ती या देशात प्रधानमंत्री मोदीनं तुगलकाप्रमाणे जाहीर केलेली नोटबंदी आहे।
देशाच्या प्रत्येक सामान्य नागरिकाची कष्टाची कमाई सुद्धा ओरबडून घेण्याचा प्रयत्न झाला। पुढले कित्येक महिने लोक बँकांच्या रांगेत उभे होते, आपल्या हक्काचे पैसे, कष्टाची कमाई, बचत मिळवण्यासाठी धडपडत होते, त्यातच ते मेले। ही हुकुमशाही नाही तर काय? यालाच फॅसिस्टपणा म्हणतात ना, दुसरं काय आहे? सामान्य माणसानं तुमचं गुलाम व्हावं, रुपया 2 रुपयासाठी तुमच्या दारात उभं राहावं, ही हुकुमशाहीच आहे। दिल्ली आणि हरियाणाच्या परिसरात 2-2.5 वर्षे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। हे आंदोलन आम्ही या काळामध्ये पाहिलं। शेतकरी काय करत होते? 3 काळ्या कायद्यांना विरोध करत होते। ज्या कायद्यानुसार शेतकऱ्यांची जमीन शेतकऱ्यांची राहणार नव्हती, ती कदाचित खाजगी लाडक्या उद्योगपतींच्या मालकीची होणार होती। शेतकरी हमीभावासाठी आंदोलन करत होते, पण ते आंदोलनसुद्धा चिरडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातसुद्धा शेकडो शेतकरी मारले गेले आणि सरकार शेवटपर्यंत दरवलं नाही। आता हे इमर्जन्सीवाले विरोधक असं सांगतायत की त्या काळामध्ये आणीबाणीच्या 18 महिन्याच्या कालखंडामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक झाली। एका कार्यक्रमामध्ये संजय राऊत सरकारवर टीका करताना दिसतायत, याविषयीची अपडेट आपण घेऊ। हिंदी सक्ती विरोधातल्या मनसेच्याच मोर्चाला उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे संजय राऊतांनाही निमंत्रण, तर राज ठाकरेंच्या मोर्चामध्ये संजय राऊत दिसणार का याची उत्सुकता। मनसेचा 6 तारखेला होणारा मोर्चा आता 5 जुलैला होणार। मोर्चामध्ये कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचाच अजेंडा असणार। राज ठाकरेंकडून पोस्टर जाहीर। हिंदी सक्ती मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। हिंदी सक्ती विरोधात सर्वांनी एकत्र येणं गरजेचं। महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादता येणार नाही, उद्धव ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधावर ठाम। उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, सामंतांनी लावला आदित्य ठाकरेंचा व्हिडिओ। 3 वर्षांपूर्वीची भूमिका आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या निवडणुकीसाठी बदलली असल्याची टीका। सरकारनं हिंदी भाषा सक्ती करण्याचा हट्ट सोडावा। मनसेच्या मोर्चाबाबत जर राज ठाकरेंनी विचारलं तर विचार करू, आमची भूमिका नकारात्मक नाही, शरद पवारांचं मोठं विधान। शक्तीपीठ महामार्गासाठीची मोजणी प्रक्रिया थांबवली, राजू शेट्टी यांच्या बैठकीमध्ये धाराशिव प्रशासनाचा निर्णय। शेतकरी आंदोलनाचा प्रशासनानं घेतला धसका। भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली, तुझ्या बापाला पेरणीसाठी 6,000 रुपये मोदींनी दिले, तर अंगावरील कपडे आणि चपलाही सरकारमुळेच असं ते म्हणाले। पण मुख्यमंत्र्यांनी सुनावल्यानंतर लोणीकरांकडून दिलगिरी व्यक्त। प्राडाने त्यांच्या कलेक्शनमध्ये वापरलेल्या कोल्हापुरी चप्पलवरून वादंग, कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड वाचवा, खासदार धनंजय महाडिक यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। वर्ध्याच्या डिगडोहात नदीच्या पुरात 3 शाळकरी मुलं अडकली, रेस्क्यू ऑपरेशन राबवत एकाला वाचवण्यात यश, तर 3 तासाच्या पावसानं जिल्ह्यात हाहाकार। नवी मुंबई महापालिकेचं रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजला हिरवा कंदील, राज्य सरकारनं विशेष बाब म्हणून परिपत्रक काढून दिली परवानगी, भाजप आमदारांच्या प्रयत्नांना मोठं यश, तर रुग्णालयाला विरोध करणाऱ्यांना मोठी चपराक, मंदा म्हात्रेंचा टोला। नीरा नदीमध्ये संत ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचं स्नान संपन्न, नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी। आणि शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये दाखल, ISSला ड्रॅगन कॅप्सूल जोडण्याची प्रक्रिया यशस्वी, शुभांशु शुक्ला 14 दिवस राहणार स्पेस स्टेशनवर।